राष्ट्रवादी या पुरोगामी पक्षाचे महान पुरोगामी खासदार, सेक्युलर खासदार अमोल कोल्हे यांनी हू किल्ड गांधी या चित्रपटामध्ये नथुरामची भूमिका केली याच्यावरूनचा एक वाद चालू आहे आणि भरपूर ठिकाणी त्याच्यावरती आता व्हिडिओ पण समोर आलेले आहे. ते बोलताना असं एक वाक्य बोलून गेले आणि मला त्याचं जरा हसू आलं आणि त्याच्या विषयावरती जरा व्हिडिओ करावा असं वाटलं. ते असं म्हणाले की 2017ला जेव्हा मी इथं शूटिंग केलं ह्या चित्रपटाचं तेव्हा मी शिवसेनेत होतो. म्हणजे अमोल कोल्हे यांना असं समर्थन करायचं आहे की मी जेव्हा जर शिवसेनेत आधी असलो असतो तर मी त्या चित्रपटामध्ये जे काही काम केलं असतं त्याच्याबद्दल काही वाद झाला नसता. जाणते राजे आणि ज्यांनी अमोल कोल्हेंना त्या शिवसेनेतून इकडं आणून पवित्र करून घेतलं, सेक्युलर केलं. शिवसेना म्हणजे फक्त अमोल कोल्हेच नाही, अख्खी शिवसेनाच त्यांनी सेक्युलर गोमूत्र शिंपडलं आणि पवित्र करून घेतलेली आहे. असे शरद पवार असं म्हणाले की अमोल कोल्हे यांना एक कलावंत म्हणून स्वातंत्र्य आहे, ते कुठली भूमिका साकार करू शकतात. रामायण मालिकेमध्ये जर कोणी रावणाची भूमिका केली असेल तर तो काही रावणाच्या वैचारिक ह्याचा असं ठरत नाही वगैरे वगैरे. त्यांनी जे त्यांच्या पद्धतीनं सांगायचं ते केलेलं आहे. आता ह्याच्यामधली अडचण अशी आहे, अमोल कोल्हे असं म्हणतात की तेव्हा मी शिवसेनेमध्ये होतो, त्या शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून तुम्ही आज सत्तेमध्ये बसलेले आहात. ज्या शिवसेनेला तुम्ही तेव्हा होतो म्हणजे तुम्हाला म्हणायचे असं की ती शिवसेना सेक्युलर नाही किंवा बाकीचं काय पुरोगाम्यांच्या बरोबरची ती बसायच्या पातळीची नाही वगैरे वगैरे. यात शिवसेनेला आत्ता महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्राच्या बाहेर घेण्यास काँग्रेसनी नकार दिला. राष्ट्रवादीने विचारायचा तर काही प्रश्नच नाही, स्वतः राष्ट्रवादीचीच काही ताकद नाही. आणि आता या निमित्तानं जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न समोर आलेला आहे, बाकीची सगळी चर्चा करत असताना थोडासा हा विषय बाजूला जातोय म्हणून मी मांडतो. जर एखादा कलाकार कुठली भूमिका करत असेल तर जो तुम्ही असं म्हणता, शरद पवार आता असं म्हणतात की त्यांना स्वातंत्र्य आहे, मग शरद पोंक्षे हे जेव्हा नथुराम गोडसेची भूमिका करतात मग त्यांच्यावरती आक्षेप कशामुळं? ते पण एक कलाकार आहे, त्यांचं कलाकाराचं स्वातंत्र्य तुम्ही मान्य करा, त्यांनी कुठली भूमिका करावं त्यांचा विषय आहे. हा चित्रपट आम्ही काय म्हणता येईल म्हणजे हे सगळे पुरोगामी स्वतःला म्हणून घेतात, फुले शाहू आंबेडकरचा महाराष्ट्र म्हणून घेतात आणि हा चित्रपटमध्ये कसं काय म्हणता येईल ते की प्रदर्शितच झाला नाही पाहिजे. म्हणजे इतकं यांचं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाहीचं मूल्य, संविधान बचाव हे सगळं म्हणजे जे चित्रपट निर्माते आहेत ते रितसर मार्गानं अर्ज करून असं म्हणतात की आम्हाला चित्रपटाची परवानगी कशी द्यावी आणि बाकीचं काय, त्यांचे हेतू काही असो. जर तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानता, जर सेन्सॉर बोर्डाने त्याच्यावरती कुठलाही आक्षेप घेतलेला नाही, असा चित्रपट प्रदर्शित होण्यापासून तुम्ही रोखू कसं शकता? आता सगळ्या पुरोगाम्यांनी ठामपणे याच्या संदर्भामध्ये भूमिका घ्यायची गरज आहे. जर कुठलाही एखादा नट कुठलीही एखादी भूमिका करत असेल तर भूमिका करायचं त्याचं स्वातंत्र्य तुम्ही मान्य करा, मग ती भूमिका कुठली असो. एक. नंबर 2, हे अशा ज्या काही कलाकृती आहेत त्या सर्वसामान्य रसिकांच्या समोर तुमच्या चौकटीमध्ये म्हणजे सेन्सॉर बोर्डाच्या चौकटीमध्ये बसून जर येत असतील तर त्याला विरोध करायचं कारण काय? जसं सलमान रश्दीच्या पुस्तकावरती बंदी घातली गेली होती किंवा तस्लिमा नसरीनचं आपण सगळं प्रकरण बघितलेलं होतं किंवा त्याच तस्लिमा नसरीनला याच औरंगाबाद शहरामध्ये तथाकथित पुरोगाम्यांचे लाडके असलेले AIMIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केलेला होता की त्यांना इथं पाऊल ठेवू देणार नाही म्हणून. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की ह्या सगळ्या ज्या जर गोष्टी ह्या हिंदुत्ववादी म्हणून घेतले जाणाऱ्या कुठल्या पक्षांकडून जर घडलेल्या असत्या तर ह्यांनी आकांडो तांडव असं त्याचं केलं असतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा कसा घोटला जातो आहे, कलाकाराला कसं स्वातंत्र्य मिळत नाही, कलेचं स्वातंत्र्य कुठे गेलेलं आहे, हे सगळं तुमच्या समोर आलेलं होतं यापूर्वीसुद्धा. आणि आताही आलं असं समजा की हे अमोल कोल्हे शिवसेनेचे खासदार आहेत, शिवसेना आणि भाजपची सत्ता महाराष्ट्रामध्ये आहे आणि हा चित्रपट रुजू होतोय, त्यावेळेस ह्या जितेंद्र आव्हाडांनी किती गोंधळ घातला असता. हे सगळे तेव्हा काय बोलले असते, तेव्हा कसे वागले असते आणि आता प्रत्यक्षामध्ये तुम्ही त्यांना तुमच्या पक्षामध्ये घेऊन पवित्र करून घेतलेलं आहे, त्यांच्यावरती पुरोगामी हिरवा अंगरखा चढवलेला आहे अमोल कोल्हेंवरती. आणि ते अमोल कोल्हे असं म्हणतात की तेव्हा मी शिवसेनेमध्ये होतो, त्याच शिवसेनेच्या बरोबर तुम्ही आज बसलेले आहात. म्हणजे एकीकडून तुमचं जे काही सगळं पुरोगामित्व आहे, हरी नरकेसारख्या विद्वानांनी पण या संदर्भामध्ये एक भीमा कोरेगाव ज्याच्यामधलं त्यांचं वास्तव एक समोर आलेलं होतं की त्यांनी एक पुस्तिका समोर आली, त्याच्यावरती पण आम्ही एक व्हिडिओ यापूर्वी केलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्याला विरोध केला. वास्तविक ती पुस्तिका लिहित असताना याच हरी नरकेंनी संपादित केलेल्या आंबेडकरांच्या लिखाणाचे जे खंड आहेत शासनाचे, त्याचाच एक संदर्भ यांनी घेतलेला आहे.
म्हणजे किती कमाल आहे बघा, की शासनाने आंबेडकरांची जी पुस्तकं प्रकाशित केली, संपूर्ण वाङ्मय जे प्रकाशित केलं, त्याच्यातल्या रिडल्सवरती प्रत्यक्ष बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला होता, मोठा मोर्चा निघाला होता मुंबईला. आज सगळे ते पुरोगामी ह्या शिवसेनेला जवळ घेऊन बसलेले आहेत. ज्या शिवसेनेनी बाबासाहेबांच्या लिखाणाला विरोध केलेला होता रिडल्स इन हिंदुइझमवरती, त्याच्या निमित्तानं प्रचंड आरडाओरडा यांनी केला होता, गदारोळ माजवला होता, शिवसेनेला फॅसिस्ट ठरवलं होतं, प्रतिगामी ठरवलं होतं, आणि आज त्या शिवसेनेला पवित्र करून यांनी जवळ घेतलेलं आहे, मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. हरिनरकी असो किंवा बाकीचे कोणी असो, तेव्हा एक भूमिका घेतात आणि आता प्रत्यक्ष तुमचे संदर्भ वापरून त्याच्यामधल्याच काही गोष्टी जर कोणी समोर आणत असेल तर मात्र तुम्ही त्याला आता विरोध करता. अजून एक मुद्दा अमोल कोल्हेंच्या निमित्ताने येते आहे की राजकारण्यांना कलेच्या संदर्भातल्या काय भूमिका असाव्यात की नाही असं सगळं वारंवार समोर येतं. जेव्हा एखादा नट भाजप किंवा बाकीच्यांच्या व्यासपीठावर जातो तेव्हा हे सगळे त्याच्यावरती टीका अशी करतात की तुम्ही त्या संघाशी संबंधित असलेल्या मंचावरती गेलात म्हणजे तुम्ही बाटलात. अगदी आत्ता अमेरिकेतल्या एक प्राध्यापक आहेत अपरिजिता म्हणून, त्यांनी आपल्या राजदूतांनी अमेरिकेमध्ये युनोच्या सभेमध्ये जे भाषण केलं त्याच्यामध्ये हिंदू फोबिया असा तुम्ही वापर का करत नाही, इस्लामोफोबिया, ख्रिश्चन फोबिया, ज्यू फोबिया ह्या सगळ्याचा वापर करता, हिंदू फोबियाचा तुम्ही करत नाही. शीख असो किंवा बौद्ध असो ह्यांची जी हेटाळणी केली जाते विरोधामध्ये ह्याच्या संदर्भात काही बोलत नाही असं त्यांनी वक्तव्य केलं होतं आपले जे राजदूत आहेत अमेरिकेमधले त्यांनी युनोच्या सभेमध्ये. त्याच्यावरती चर्चा करताना हे सगळ्यांनी त्या ज्या बाई बोलत आहेत त्यांचं त्या कशा संघाशी संबंधित असलेल्या लोकांचे ट्विट रिट्विट करतात आणि केवळ तेवढ्यामुळे त्यांचं जे काही बोलणं आहे त्याला आम्ही कसं मानणार नाही किंवा त्यांच्यावरती कसं त्यांचं ऐकून घेणार नाही. आता लक्षात घ्या की हे सगळे स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे, वैचारिक लढाई आम्ही लढतो असं म्हणणारे, वैचारिक मतभेद सुद्धा मांडू द्यायला तयार नाहीत. म्हणजे असहिष्णुता भारतामध्ये वाढली आहे 2014च्या नंतर म्हणून जे ओरड करणारे आहेत ते इतकं असहिष्णू वागत आहेत, त्यांचे इतके स्पष्टपणे पुरावे जसं आता अमोल कोल्हेच्या प्रकरणामध्ये ही गोष्ट समोर येते आहे. हे जेव्हा आधी जर घडलं असतं तर ह्या सगळ्या लोकांनी त्याच्यावरती आकांडव तांडव केलं असतं. अमोल कोल्हे मी जसं आधी म्हणलं शिवसेनेचे खासदार असले असते तर, पण ते आता राष्ट्रवादीचे खासदार आहेत म्हणून त्या प्रश्नावर सगळे चिडीचूप, त्याच्यावरती काही बोलायला तयार नाहीत. म्हणजे जितेंद्र आव्हाड तरी एवढं म्हणाले की त्याला विरोध करत असताना त्यांनी काही नटांनी भूमिका घ्यायला पाहिजे किंवा भूमिका नाही घ्यायला पाहिजे असं एक गोंधळाचं विधान त्यांनी केलं. पण शरद पवार पुरोगामित्वाचा आव आणून आता असं म्हणतात की कलाकाराला स्वातंत्र्य आहे, की मग हे स्वातंत्र्य शरद पोंक्षेसारख्या कलाकारांना का नाही, किंवा त्या नाटकाचे प्रयोग बंद पाडण्याचं कामं का केले गेले, किंवा सावरकरांचं साधं नाव जरी लावायचं असेल तर मणिशंकर अय्यरसारखे कशा पद्धतीनं आकांडव तांडव करतात हे आपण समोर बघितलेलं आहे. आज सोशल मीडियाच्या ह्या सगळ्या काळामध्ये तुमच्या वेगवेगळ्या भूमिका आता ह्या लपून राहत नाही, तात्काळ लोकांच्या समोर येतात. तुम्ही काय आणि कशा पद्धतीनं बोलत आहात, तुम्ही काय मांडणी करत आहात, हे जुन्या काळी म्हणजे जेव्हा प्रस्थापित माध्यमं होती, मोजकीच माध्यमं होती, त्याच्यामध्ये तुम्हाला ही गळचेपी करता येत होती आणि ते लपून पण राहत होतं. पण आता कुणाचं वक्तव्य असो किंवा एखादा व्हिडिओ असो किंवा तुमचे काही जे विचार असोत ह्या सगळ्या गोष्टी तातडीनं सगळीकडे पसरतात. अमोल कोल्हे जेव्हा असं म्हणतात की मी तेव्हा शिवसेनेमध्ये होतो, म्हणजे आता मी शिवसेनेमध्ये नाही, जर तेव्हा नसलो असतो तर कदाचित ती भूमिका केली नसती, हे जे सगळं संशयास्पद आहे. आणि त्याच्यावरती बोलताना ज्या कोलांटवड्या राष्ट्रवादीच्या लोकांना माराव्या लागत आहेत आणि अजून ह्याच्यावरती कळस म्हणजे ह्याच्यावरती बोलणारे सगळे पुरोगामी अशा मुद्द्यांवरती, म्हणजे कलाकारांनी आपली भावना कशी व्यक्त करावी, कला कशी सादर करावी आणि वगैरे असंख्य, म्हणजे MF हुसेननी जेव्हा सरस्वतीचं चित्र काढलं त्याच्यावरती आक्षेप जेव्हा घेतला गेला हिंदुत्ववाद्यांनी त्यांच्या श्रद्धा दुखावल्या म्हणून, तेव्हा हे सगळे असं म्हणत होते की त्यांना ते स्वातंत्र्य आहे. MF हुसेन सारख्यांना कलेचं स्वातंत्र्य आहे मानणारे हे लोक होते. किंवा हिंदू देवदेवतांची नावं काही वाईट पद्धतीनं विकृत पद्धतीनं चित्रपटांमध्ये आणि कलांमध्ये वापरल्या गेली, त्याच्यावरती पण आक्षेप घेतला गेलेला होता. गौरी लंकेश यांची हत्या झाली तिथं वाईटच आहे कलबुर्गी यांची, पण त्यांची जी विधानं होती हिंदू धर्माच्या भावनांना ठेच पोहोचवणारी, ह्याच्या संदर्भामध्ये हे काहीच बोलत नाहीत. उलट हे असं म्हणतात की त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, कलेचं स्वातंत्र्य आहे. आणि आता ते स्वातंत्र्य समजा, म्हणजे तुम्ही जेव्हा अमोल कोल्हेंना पण म्हणता त्यांना स्वातंत्र्य आहे आणि शरद पोंक्षेचं वेळ आलं तर मात्र म्हणता की नाही हा तो नथुरामवादी आहे
जातीय आणि बाकीचे काय सगळे विशेषण लावतात. इतकंच नाही, एखादा विचारवंत जर काही मांडत असेल आणि त्याच्या ट्विटरवरती त्यानं कोणाला फॉलो केलंय काय किंवा त्यानं कोणाला रिट्वीट केलंय काय, हे मुद्दे काढून त्यांनी मांडलेला विचार हे पूर्णपणे बाजूला करतात. ही जी पुरोगाम्यांची गोची झालेली आहे, त्याच्या निमित्ताने हे बिंग उघडं पडलेलं आहे. त्याच्यावरची ही उसंत वाणी. नथु रामायण सुरू कोले कुई गडबड घाई पुरोगामी. अमोल विचार बोलो तो हा नट वैचारिक नट ढिल्ला ज्याचा. शूट झाले तेव्हा पक्ष होता सेना घड्याळ नसेना हातावरी. पुरोगामित्वाचा नव्हता हा किडा शिवसेना राडा प्रिय होता. कलेचे स्वातंत्र्य पुरोगामी बाता लिब्रांडुका आता शांत शांत. सोय पाहुनिया बदले भूमिका वैचारिक निका भाव नाही. कांत मिरविती पुरोगामी शिंग उघडे हो बिंग क्षणार्धात. उघडे हो बिंग क्षणार्धात. ने जे काही वैचारिकतेचा आव आणलेला आहे, आपल्याकडच्या फुले शाहू आंबेडकरचा घोष करणारे हे सगळे स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे लिब्रांडू, या प्रकरणामध्ये यांचं बिंग उघडं पडलेलं आहे. यांनी स्वच्छपणे ही भूमिका घ्यायला पाहिजे होती आणि जी भूमिका यांना आता घ्यायची तीच भूमिका तुम्हाला शरद पोंक्षेच्यासाठी सुद्धा घेणं भाग होतं, पण तुम्ही ती घेतली नाही आणि तुम्ही तुमचं पुरोगामित्वाचं बिंग उघडं पाडलेलं आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.